तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी वाईट बातमी आणि वाईट अपडेट आहे। जर तुम्ही केवायसी पूर्ण केली असेल तर तुमचे सुद्धा जरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तरी डिसेंबर महिन्याचे पैसे बंद होऊ शकतात, कारण लाखो लाडक्या बहिणींचे पैसे बंद व्हायला सुरुवात झालेली आहे। पुरावा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि आकडा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, कारण ज्या बहिणींनी 2 वेळा यापैकी काही बहिणींनी बघा 2 वेळा केवायसी केली होती। आधी केवायसी केली, त्यानंतर मग दुरुस्ती किंवा एडिट करण्यासाठी ऑप्शन आला। जर चुकी केली असेल तर दुरुस्ती करा किंवा तुम्हाला करायची असेल तर पुन्हा केवायसी करा। त्यापैकी काही बहिणींनी जुनी केवायसी केली होती, त्यानंतर पुन्हा नवीन केवायसी केली। पण शासनाने काय केलं, शासनाने जुन्याच केवायसीवर म्हणजे जे काही प्रश्नाचे उत्तर दिलेले होते त्याच केवायसीवर जे आहे ते चौकशी करून लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केले। किती लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र केले? एका जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्यामधील एका तालुक्यामध्ये। कोणता तालुका आहे, कोणता जिल्हा आहे ते 2 मिनिटात समोर तुम्हाला सांगणार आहे आणि पुरावा सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, 17,967 लाडक्या बहिणींना अपात्र केलेले आहे आणि त्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एवढ्या बहिणींना आलेला नाही। त्यामागे कारण काय दिलं तर केवायसी रिजेक्ट केली। केवायसी रिजेक्ट म्हणून त्या ठिकाणी कारण दिलं आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई यापैकी काही बहिणींना सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, हे कारण त्या बहिणींना देण्यात आलेलं आहे। आता बघा, तुम्हाला सर्वात आधी मी पुरावा दाखवतो। बघा, न्यूजपेपर आहे प्रवरा तीर म्हणून हा न्यूजपेपर आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील हा न्यूजपेपर आहे आणि संगमनेर तालुक्यामध्ये बघा, तुम्हाला हेडलाईन दिसत आहे, संगमनेर तालुक्यामध्ये 17,967 लाडक्या बहिणींना डच्चू म्हणजे त्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे। संगमनेर तालुक्यामध्ये 17,967 लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे। त्याबद्दल आणखी काही सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला न्यूजपेपर सविस्तर वाचायचा असेल तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मी हा न्यूजपेपरचं कात्रण जे आहे ते अपलोड करून देणार, तुम्ही पाहू शकता। मग आता तुम्ही विचार करा, फक्त एका जिल्ह्यामधून फक्त एका तालुक्यामध्येच जवळपास 18,000 लाडक्या बहिणींना केवायसी चौकशीनंतर अपात्र केलेला आहे। तर पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामधील लाखो लाडक्या बहिणी असणार आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सुद्धा लाखो लाडक्या बहिणी। 36 जिल्ह्यामध्ये जे आहे ते असंख्य तालुके आहे आणि पूर्ण जिल्हा आणि पूर्ण तालुक्यामध्ये किती लाडक्या बहिणींना अपात्र केलं असेल शासनाने हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि या सर्व लाडक्या यापैकी आता काहीच लाडक्या बहिणी जे आहे ते महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या। त्यांना सांगण्यात आलं की केवायसी चौकशी झाली, त्यानंतर तुमच्या काही बहिणींच्या, आता सर्वच बहिणींच्या नाही, काही बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर व्यक्ती कामाला आहे, पण त्या बहिणींच्या कुटुंबात शेतमजुरी रोजमजुरी करणारे आहे। सरकारी नोकरी नाही किंवा पगार जास्त नाही, 4 चाकी कार सुद्धा नाही, मोठे व्यवसाय नाही, उत्पन्न सुद्धा जास्त नाही, रोजमजुरी करणाऱ्या लाडक्या बहिणी आहे आणि शेतमजुरी करणारे गरीब लाडक्या बहिणी त्या ठिकाणी आहे। यापैकी काही असतील ज्या अपात्र झाल्या असतील किंवा सरकारी नोकरी असेल, पण 90% 80% लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्या बहिणींना कारण देऊन अपात्र करण्यात आलेलं आहे। हे जे काही कात्रण आहे हे आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबर, एक दर्शक आहे, ते लाडक्या बहिणीने आपल्याला हे कात्रण जे आहे ते पाठवलेलं आहे फेसबुकवर। त्यांचे पैसे बंद झाल्यानंतर मला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केलेला होता, मेसेज केला होता, त्यानंतर मग त्यांनी मला हे कात्रण पाठवलं। आणि तर बघा, आता काही दिवसानंतर ऑटोमॅटिकच जे आहे ते याद्या यायला सुरुवात झालेली आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। जर तुम्हालाही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आला नसेल तर लगेच महिला व बालविकास विभाग कार्यालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन संपर्क करा आणि त्या ठिकाणी पूर्ण जाऊन चौकशी करा। घरी हातावर हात ठेवून बसू नका, कारण मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे। या कात्रणाचा पुरावा जो आहे, जो न्यूजपेपर आहे, तो मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेला आहे। व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण पुरावा पाहू शकता। या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।